बाबा नमस्कार. हां, रामकृष्ण हरी. मी मल्हारी तुकाराम काकडे, उंब्रज ह्या ट्रस्टचा, उंब्रज ग्रामविकास ट्रस्टचा सभासद आहे. पूर्वीच्या याच्यात नवीन सभासद मी तसा जुना सभासद, आजीव सभासद आहे. आता सभासद आहे. आत्तासुद्धा नवीन याच्याप्रमाणे सभासद झालेलं आहे. आणि सगळ्यांचं नाव आहे. आहे आहे मी रिन्युअल केलेलं आहे, फी भरलेली आहे. हां, आता तुम्ही प्रश्न विचार. म्हणणं काय? माझं म्हणणं एक आहे, हा आमचा गाव तालुक्यामध्ये तसा सर्व धार्मिक याने परिस्थितीनुसार विचाराने शिक्षणाने महान आहे. तो गाव महान राहावा. काही लोकांचे, यांचे लोक काही असतील, यांचे काही लोक असतील, यांचे जे ठराविक विचार बाजूला करून त्यांनी हा गाव एकत्रित कसा येईल, प्रत्येक घरातला मेंबर कसा घेता येईल, फी जास्त आहे का कमी आहे त्याच्यावर आपण अमेंडमेंट मागे पुढे करू शकतो कायद्याने. जसं कायद्याने वाढवता येते तशी कायद्याने हां ऐका नाही, मी न्यूट्रल माणूस, मी अगोदरच सांगितलं. कारण माझं ऐकणारे अहो परिस्थिती अशी आहे, मी जर कुणाला सांगितलं तर ह्या लोकांना वाटतं मी त्यांचा माणूस आहे, ते यांच्याबद्दल बोललो तर हा म्हणतात त्यांचा माणूस आहे. मी माणूस कुणाचाही नाही आहे, मी माणूस गावचा आहे. आणि मी हा जो ट्रस्टचा जो अभ्यास आहे गेले 10 वर्षे केलेला आहे न्यासचा. उंब्रज ग्रामविकास ट्रस्ट पूर्वी ही समिती होती. समितीच्या नंतर हे सगळं हे झालं, म्हणजे बांधकाम वगैरे झालं. नंतर उंब्रज ग्रामविकास धर्मदाय ट्रस्ट झाला. त्याच्यानंतर काही कायदेशीर अडचणी आहेत ज्या सगळ्यांना कळत नाही, म्हणून धर्मदायी शब्द हा बाजूला केला. कारण तुम्हाला गव्हर्नमेंटची मदत जर घ्यायची असेल तर धर्मदायी याला गव्हर्नमेंट देत नाही. त्यामुळं हा बाजूला करणं भाग होतं. का केला याला उत्तर नाही. कारण तुम्हाला क वर्ग मिळवायचा. धर्मदाय नाही, उंब्रज ग्रामविकास ट्रस्ट धर्मदायच्या अंडर, धर्मदायच्या अंतर्गत. धर्मदायच्या त्यांचं म्हणणं बरोबर आहे. धर्मदाय हा शब्द मांडला तर तुम्हाला शासकीय निधी वगैरे होता की धर्माचं काम करतात, म्हणून तो धर्माचा तांत्रिक होता. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. न्यास ऐकून घ्या. न्यासमध्ये काय तुमची ट्रस्टची कामं काय आहेत, त्यात शैक्षणिक आहे तुमचं, परत तुमचं म्हणजे मेडिकल आहे, गावाचा विकास आहे, आणखी पुष्कळ 4-5 अशा गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुमचा सभासद कसा घ्यायचा, सभासद कमी कसा करायचा, संचालक कधी घ्यायचा, कुणी घ्यायचा, हे सर्व न्यासमध्ये आहे. निवडणूक कधी घ्यायची, कुणी घ्यायची, हे सुद्धा त्यात आहे. आता मगाशी तुमचा निवडणुकीचा मुद्दा आला, बरोबर आहे ना. निवडणुकीच्या मुद्द्यात असं आहे, अधिकारी कुणी नेमायचा, तर न्यायालयाप्रमाणे न्यायालय कुठली निवडणूक घ्यायचा अधिकार नाकारू शकत नाही ट्रस्टला. तुम्ही घ्या, पण ट्रस्टला अधिकार काय आहे का तुम्ही तुमचा अध्यक्ष, तुमचे जे काही 2 माणसं असतील, तुम्ही तुमचा हे नेमा, काय नेमा, निवडणूक अधिकारी नेमा आणि तुमची प्रोसेस तयार करा. नवीन बॉडी घ्या, जुन्यांनी नंतर राजीनामा द्या आणि नवीन बॉडीच्या हाती द्या. त्यात असं न्यासमध्ये स्पष्ट कधीही कुठेही म्हटलेलं नसतं. अधिकार सगळे अध्यक्षाला प्रोसेस करायला आणि त्याप्रमाणे त्यांनी ते धर्मदाय आयुक्ताला पाठवायचं असतं. का अशा पद्धतीने आम्ही केले. त्यात जर चूक असेल तर धर्मदाय आयुक्त तुम्हाला सांगतो. तर आता मी हे सगळं सांगत नाही, माझी एकच इच्छा आहे, यांनी यांचं काही सोडावं, यांनी सोडावं आणि हा गाव एकत्रित यावा, ही महालक्ष्मीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गावाचं नाव राहावं. आता यात काही जय. आणि दुसरी गोष्ट, हा ट्रस्ट कुणाच्या बोलू नये, कुणाच्या मालकीचा, कुणाच्या वंश परंपरेचा नाही आहे, वैयक्तिक नाही आहे. ही नाही म्हणत. जर तसं कुणी म्हणत नाही तर शासकीय नियमाप्रमाणे जे तुम्हाला नियम घालून दिले धर्मदाय आयुक्ताप्रमाणे, ते का अंमलात आणत नाही. आता पुढचं एक सांगतो. आता हे कोर्टात गेलेले, तुम्ही मगाधरून एक मुद्दा चाललाय, तिथे मी ऐकला, इथे ऐकलं, हे सभासद ते सभासद. तुम्ही सांगा, यांचे मुद्दे जर यांनी मान्य केले असते तर हे विरुद्ध गेले नसते. आणि यांनी जर काही गोष्टी मान्य केल्या असते तर धर्मन्यासच्या याच्याप्रमाणे दोष कोणाचा, हा स्वतः समजून न घेण्याचा आहे. न्यास पहिली गोष्ट, आपला ट्रस्ट कशावर चालतोय, त्यात काय सांगितलंय, कायद्याची डिफिनेशन काय. आता इलेक्शन घेणे हे कायद्याने बंधनकारक आहे. जजसुद्धा उद्या गेले तर नाही म्हणू शकत नाही, पण त्याला सब्जेक्ट टू असतं. काय असतं? सब्जेक्ट टू. तुम्ही योग्य प्रकारे तुमचे सभासदांची यादी फर्निश करा, योग्य प्रकारे निवडणूक अधिकारी नेमा, त्याला शक्य असेल ऑब्जेक्शन असेल, त्या तुमच्या ज्या ह्या आहेत मतदार याद्या त्या तुम्ही प्रोसिजरमध्ये आणा, त्याला ऑब्जेक्शन असेल तर त्याचं सॅटिस्फॅक्शन करा. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
ह्या मान्य झाल्यानंतर तुमच्या याला मान्यता मिळते, कारण ते तुम्ही परस्पर करू शकत नाही. तुमची सूचना काय? माझी एकच आहे, यांनी सर्वांनी एकत्रित यावं. यांच्या पोराच्या लग्नाला मी जाऊन माझ्या घरात लग्न असतं तर यांनी यावं. हा सोयरेपणा कधी राहील? ज्या वेळेस तुमची जी मतं आहेत ना, भिन्नता, ती तुम्ही मतभिन्नता दूर केली पाहिजे. बरं, दूर करण्यासाठी तुम्हाला आता इथं एक मुद्दा आहे, दोन मुद्दे इथं तुम्हाला प्रकर्षाने जाणवले. कुठले 2 मुद्दे? 1467 यांचा मुद्दा आहे, यांचा मुद्दा 369 आहे. बरोबर आहे, खरा मुद्दा हे 2 मुद्दे जास्त याच्यावर आहे. पण परिस्थिती अशी आहे की हे दोन्ही मुद्दे आपण कॅन्सल करू शकतो. कसे? 1467 आहेत ना बाबांनो, ते राहू द्या बाजूला. 369 ते राहू द्या बाजूला. आपण एकत्रित येऊ, गावाला सगळ्यांना घेऊन बॉडी निर्माण करू. ज्यांनी ज्यांनी इथं पदं भोगली, बाबांनो तुम्ही पदं लय भोगली, आता तुम्ही शांत राहा. नवीन तरुणांच्या ताब्यात हा ट्रस्ट द्या, 4-2 जुने राहा आणि गाव एकत्रित ठेवा. आता तुम्हाला काय विचारायचं विचारा. क्लिअर करतो. हां. आता जेवढे सभासद आहेत ना, हां तेवढ्यांना ही कार्यकारिणी बांधलेली आहे. तुम्हाला समजा अख्ख्या गावाला सभासद करायचे, हां, तुम्ही ते वार्षिक सभेमध्ये ठराव संमत करावा लागेल. माहिती आहे त्याला. त्यासाठी तुम्हाला मीटिंग घ्यावी लागेल, अमेंडमेंट करावं लागेल. आणि अमेंडमेंट केल्यानंतर आता समजा यांचा 1467चा मुद्दा आहे, आता तो सॉल्व कसा केला जाईल? सर्वांनी एकत्रित यावं. ऐका, सर्वांनी एकत्रित यावं. औषध आहे. ऐकून घ्या. आहे ते पण आहे. सर्वांनी एकत्रित यावं, हे इथं संचालक बॉडी निर्माण करावी आणि नंतर जी मीटिंग होईल त्या मीटिंगमध्ये पहिलं प्रपोजल टाकावं की हे जे 1467 जे आहेत त्यांना आता आपल्याला जीवदान कसं द्यायचं. तर त्याला एक प्रोसिजर आहे. एक प्रोसिजर अशी आहे की हे जुने सभासद आहेत, हे तुम्ही कॅन्सल केले, यांना आपल्याला परत घ्यायचं. यांची वर्गणी किती ठरवायची ही मीटिंगमध्ये कमीत कमी ठरावी का, जेणेकरून प्रत्येक घरातला मेंबर ह्या ट्रस्टमध्ये येईल. आता प्रश्न राहील 367 किंवा 69चा. त्यांनी पैसे 3000 भरले, मग आता त्यांच्या पैशांचं काय करायचं? तर त्यांचे पैसे तेथे क्रेडिटमध्ये राहतील. त्यांची जी वार्षिक फी भरायची त्यातून ते डेबिट होतील. ध्यानात ठेवा, म्हणजे त्यांच्यावरही अन्याय नाही, यांच्यावरही अन्याय नाही. परंतु जोपर्यंत हे एकत्रित येत नाही तोपर्यंत हा 1467 पण होत नाही, यांचा होत नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा शेवटचा सांगतो. जी केस कोर्टात असते, कोर्टाच्या अगेन्स्ट मी किती खरं सांगितलं, माझं खरं आहे, हे अमुक आहे आणि हे खोटं आहे, ते चालत नाही. तिथं शहानिशा होते आणि कोर्ट जो निर्णय देईल ह्या दोन्ही पार्टीला, ही पार्टी असू नाही तर ती पार्टी असू, तो त्यांना मान्य करावाच लागल. बोला आता पुढे काय? बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.